गणपती सोहळा नावडे मनाला, लागला टकळा पंढरीचा. जावे पंढरीसी आवडे मनासी, आषाढी एकादशी व्रत. जय हरी माऊली. तर आज पंढरपूरच्या दिशेने हजारो वारकरी, हजारो नाही तर लाखो वारकरी पायी पंढरपूरला जात आहेत. मग हे वारकरी पंढरपूरला का जातात, त्याची काय करतात, हे आज आपण बघणार आहोत. शास्त्र सांगतात की भक्त आणि भगवंत यांच्यामध्ये नेहमी भक्तीचे आदान प्रदान चालू असते. जसा भक्ताचा भाव असतो त्याचप्रमाणे भगवंत हे प्रेमाचे आदान प्रदान करतात. म्हणून ज्या वेळेस भगवंतांना स्नान करण्याची इच्छा होते त्यावेळेस ते श्री रंगनाथ म्हणून श्रीरंगम या दक्षिण क्षेत्रामध्ये असतात, ज्या ठिकाणी तीनही समुद्र आणि समस्त पवित्र नद्या या भगवंतांच्या सेवेसाठी तत्पर असतात. परंतु ज्यावेळेस भगवंतांना भूक लागते त्यावेळेस जेवणासाठी म्हणजेच भोग स्वीकारण्यासाठी ते जगन्नाथपुरीमध्ये असतात, ज्या ठिकाणी ते जगन्नाथजी म्हणून ओळखले जातात. आणि त्या ठिकाणी 64 उपचार आणि 56 भोगांचा ते स्वीकार करतात. ज्यावेळेस भगवंतांना शयनाची किंवा झोपण्याची इच्छा होते त्यावेळेस ते गोपाल कृष्ण म्हणून वृंदावनला जातात, ज्या ठिकाणी बालगोपसखा, गोपी, नंदराज, यशोदामाई आणि राधाराणी यांच्याकडनं ते सेवा स्वीकारतात. परंतु ज्या वेळेस भगवंतांना राज्य करण्याची इच्छा होते त्यावेळेस ते पंढरपूर धामी म्हणजेच द्वारकाधीश आणि म्हणजेच श्री विठ्ठल म्हणून येतात आणि राज्य करतात, आणि तेही भक्तांच्या मनावर. म्हणूनच आपल्या संतांनी म्हटलं आहे, कानडा राजा पंढरीचा. आणि जेथे राजा आला तेथे त्याची प्रजा आलीच, जेथे बाप आला तेथे मुलगा जाणारच. आणि म्हणून आपले संत सांगतात, बाप आणि आई माझे विठ्ठल रखुमाई. आणि आषाढी एकादशीला हे सर्व भगवंतांचे दास वारकरी वैष्णव पताका घेत टाळ मृदुंगाच्या गजरात पंढरपूरमध्ये येतात. एकादशीच्या किमान 10 दिवस आधी भगवंत अहोरात भक्तांना दर्शन देत असतात. भगवंत 10 दिवस झोपत देखील नाही, आणि त्यामुळेच म्हणतात ना, वाट पाहे उभा भेटीची आवडी, कृपाळू तातडी उतावीळ. आणि हे पंढरपूरचं दर्शन देखील बघा, भगवंतांचे विग्रह जे आहे त्या विग्रहाच्या पायावरती डोकं ठेवण्या इतपत भगवंताने संधी दिलेली आहे. ना जगन्नाथपुरीमध्ये, ना रामेश्वरला, ना वृंदावनला, पण भगवंत भक्ताची ही जी इच्छा आहे ही फक्त पंढरपूर धामामध्ये पूर्ण करतात. आषाढी शुद्ध दशमीला सर्व पालख्या, सर्व संतांच्या पालख्या, सावतामाळी, ज्ञानोबा, तुकोबा, निवृत्ती, सोपान, गोरोबा काका या सगळ्यांच्या पालख्या वाखरीला एकमेकांना भेटतात आणि सकाळी 10 वाजेपासूनच हळूहळू पंढरपूरला मार्गक्रमण करू लागतात. आषाढी एकादशीला वारकरी चंद्रभागेमध्ये स्नान करून गोपी चंदन व बुक्याची नाम मुद्रा लावतात. म्हणूनच म्हणतात ना, तुळशी हार गळा गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा. गळ्यात तुळशीची माळ, हातात टाळ घेत हे संतांच्या पालख्या समवेत नाम घोष करत क्षेत्र प्रदक्षिणा करतात. आषाढी एकादशीच्या दिवशी विठ्ठलाचा रथ प्रदक्षिणेसाठी निघतो. असं सांगतात की शिवराम पंतांना दृष्टांत झाला की त्यांनी वाड्यामध्ये उत्सव मूर्तीची स्थापना करून मिरवणूक सोहळा साजरा करावा, आणि भगवंतांच्या आज्ञेनुसार 200 वर्षापासून भगवंतांचा हा मिरवणूक सोहळा साजरा होत आहे. आषाढ शुद्ध एकादशीच्या दिवशी दुपारी 1 वाजता सरदार खाजगीवाले यांच्या वाड्यातून श्री विठ्ठल रुक्माई व राधाराणी यांच्या शृंगारलेले विग्रह हे रथातून मिरवणुकीसाठी निघतात. भक्त हा रथ आपण गोपालपुऱ्याकडे घेऊन जात आहोत, जेथे पौर्णिमेला भगवंतांबरोबर आपल्याला गोपालकाला करायचा आहे या भावनेने ओढतात. आणि म्हणूनच शास्त्र सांगतात की रथस्थम विठ्ठलम द्रष्टा पुनर्जन्म न विद्यते. रथाच्या ठाई बसलेल्या विठ्ठल रुक्मिणी व राधिका यांचे दर्शन घेतल्याने पुनर्जन्म होत नाही. रथाची प्रदक्षिणा पूर्ण झाल्यावर भक्तांना वारी परिपूर्ण झाल्याचा अनुभव होतो. आणि आषाढी एकादशीच्या दिवशी
या आषाढी एकादशीला शयन किंवा देवशयनी एकादशी असं देखील म्हणतात. या एकादशीचे महात्म्य भविष्योत्तर पुराणामध्ये सांगताना असं सांगतात की भगवंत या दिवशी शयन करतात आणि या एकादशीपासून चातुर्मासाचे व्रत आरंभ होते आणि हेच वारकरी पुन्हा कार्तिकी एकादशीला भगवंतांना उठवण्यासाठी येतात आणि त्यामुळे भगवंत सांगतात की आषाढी एकादशी नका विसरू नका मज सांगत असे गुजब पांडुरंग. आणि यावेळी आपल्याला लक्षात आले असेल की या पंढरपूर धामाला भूवैकुंठ का म्हटले जाते याचा प्रत्यक्ष अनुभव वारकऱ्यांना येतो. आणि जेव्हा वारकरी पंढरपूर धामाबद्दल घराच्या दिशेने निघतो त्यावेळेस कन्या सासुरासी जाई मागे परतोनी पाये तैसे मज लागी झाले देवा कधी भेटसी केशवा. हे भगवंता, आतापर्यंत तुमच्या नामाच्या गजरामध्ये, तुमच्या भक्तांच्या संघामध्ये, वैष्णव पताक्यासोबत आणि हरिनामाच्या गजरामध्ये मी पंढरपूरची वारी केली, परंतु आज मी परत माझ्या संसारामध्ये पडणार आहे. या ठिकाणी अडकल्यानंतर तुमचं नाव देखील माझ्या परत मुखामध्ये असू द्या आणि पुढच्या एकादशीला, पुढच्या वारीला मला नक्की बोलवा. या आपुलकीने वारकरी भगवंताकडे बघत पाठीमागे मान करतच पंढरपुरामधून काढता पाय घेतात. तर असा हा आनंदाचा जो सोहळा आहे हा प्रत्येकाने आयुष्यामध्ये अनुभवावा, आयुष्यात एकदा तरी वारी अनुभवावी. आणि त्यामुळेच होय होय वारकरी डोळा पाही पंढरी, आणि यासाठी हे सगळे वारकरी एकत्र येतात. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा.